बोबो, तुम्ही कधी उठलात? माझ्या आधी उठलास तुम्ही? काय झोपलेच नाही रातभर? मला तर बैलेगार झोप लागली रात्री. हा काय म्हणजे? अहो ते योगश्री नाही ना, त्या पोरीनं हे सांगितलं होतं, 2-4 आसनं कर झोपायच्या आधी, मग झोप लागन तुला चांगली. तीच केली. काय पावर झोप लागते माहितीये का? एकच नंबर. गोडवर चहा घेता का काय? अहो चहा घ्या आणि यो व्हिडिओ बघा आणि मग त्याच्यानंतर रात्री झोपताना करा ही 2-4 आसनं. ताणून झोप लागते एकदम मस्त. चला गोडवर चहा घ्या मस्त पैकी. काय पाहिजे अजून चहा बरोबर? हा, या माणसाला चहा म्हटलं की नुसतं येड्यासारखं करते. काय नाही हो, तुम्हाला नाही. चला तुम्ही व्हिडिओ बघा. नमस्कार मंडळी, योगश्री वीणाच्या मंगळवारच्या भागामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. या चॅनलवरती आपण दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये नेमके खऱ्या आयुष्यातले प्रश्न कसे शोधायचे याचे उत्तर मी तुमच्यासोबत घेऊन येत असते. आणि म्हणूनच आपल्या चॅनलला आणि या सगळ्या विषयांमध्ये जर तुम्हाला आवड असेल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आज जी आपण आसनं करणार आहोत ती फक्त 4 आसनं आहेत आणि एक शेवटचं एक ओंकार आहे, ज्याच्यामुळे रात्री झोपताना आपल्याला ती आसनं केल्यामुळे खूप चांगली गाढ झोप लागते. तर ही आसनं करायला आपण सुरुवात करूया. त्यातलं जे पहिलं आसन आहे ते आहे वज्रासन. वज्रासन कसं करायचंय तर आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते मोकळे सोडायचे अशा प्रकारे. रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे जे काही बेड असेल किंवा अंथरूण असेल त्याच्यावर बसून देखील ही आसनं तुम्ही करू शकता. त्यासाठी काही वेगळी मॅट वगैरे घालायला पाहिजे अशी काहीच गरज नाहीये. किंबहुना ही सगळी आसनं बेडवरती आणि तुमच्या अंथरुणावरतीच करायची असतात झोपायच्या आधी. तर वज्रासन करताना आपल्याला आपला पाय गुडघ्यातून दुमडायचा आहे मागच्या बाजूला. जर तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल तर नॉर्मल मांडी घातली तरी चालेल. वज्रासन करताना अशा प्रकारे तुम्ही पाय तुमचा दुमडलाय. आता दुसरा पाय सुद्धा आपल्याला असं दुमडायचा आहे आणि शांतपणे आपल्याला असं ह्या ज्या दोन्ही आपले जे पाय आहेत त्याच्यावरती बसायचंय आणि आपले दोन्ही हात अशा प्रकारे आपल्या जो मांडीचा भाग असतो, आपल्या समोरचा जो भाग असतो त्याच्यावर ठेवायचा. नॉर्मल मांडी घातली तरी सुद्धा तुमच्या मांडीवर तुम्ही हात ठेवायचे. आणि वज्रासनामध्ये बसून आपल्याला नेक मुवमेंट्स करायचे. नेक मुवमेंट्स कशा करणार आहे तुम्ही? बाय द वे, तुम्हाला जर मानदुखीचा त्रास असेल, हातामध्ये जर मुंग्या येत असतील, तर त्या संबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय. त्याची लिंक इथे वरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईन. आता आपल्याला रात्री झोपताना नेक मुवमेंट्स करणं का गरजेचं आहे? कारण आपण दिवसभर काही ना काहीतरी काम करत असतो, ऑफिसमधलं घरातलं काम करत असतो किंवा अभ्यास करत असतो. तेव्हा आपल्या मानेवरती एक तर आपण जास्त वेळ खाली बघत असतो किंवा आपण काही साफसफाईचे किंवा काही उचलायचं वगैरे काम करत असतो, तर आपली मान वरती असते. स्पेशली अभ्यास आणि लॅपटॉप वरती काम करतात त्यांची मान खालच्या बाजूला झुकलेली असते आणि अशामुळे मानेचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि अगदीच तुम्हाला त्रास जरी नसेल मानेचा काही मोठा, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस वगैरे, तर त्यासाठी तर ऑलरेडी व्हिडिओ आहे. पण जरी नसेल तरी पण छान आपली मान छान राहावी, आपल्याला थोडाफार जो त्रास आहे तो कमी व्हावा आणि आपल्याला चांगली गाढ झोप लागावी, यासाठी मानेचे सूक्ष्म व्यायाम वज्रासनामध्ये बसून करणं खूप गरजेचं आहे. आता वज्रासनच का घालायचंय? नसेल जमत काहीच हरकत नाहीये. गुडघ्यांचा त्रास असेल तर जमत नाही. कारण आपण जेवल्यानंतर स्पेशली ऑफिसमधून वगैरे जे लोक लेट येतात त्यांचं लेट जेवण होतं. वज्रासनामध्ये बसलात तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन पोटाच्या दिशेने खूप चांगलं होतं आणि त्यामुळे तुमचं पचनशक्ती जी आहे ती खूप स्ट्रॉंग होते. तुमचं जेवण खूप चांगल्या प्रकारे पचलं जातं. आता आपल्याला मानेचा व्यायाम कसे करायचे? दोन्ही हात आपल्या मांडीवरती ठेवलेत आपण. श्वास भरत मानवर होल्ड करा 2 ते 3 सेकंद, 10 सेकंदांपर्यंत पण करू शकता. आता हळूहळू श्वास सोडत मान खाली. आपापल्या क्षमतेनुसार होल्ड करायचं. 2-3 वेळा हेच करायचंय. रिपीट. त्याच्यानंतर लेफ्ट, श्वसन सामान्य, श्वास भरा, राईट, पूरक, डावा कान डाव्या खांद्याला, पूरक, उजवा कान उजव्या खांद्याला. श्वसन अतिशय सामान्य ठेवायचंय. आता हे व्यायाम सुद्धा करायचे. जर तुम्हाला चक्कर वगैरे येत असेल, तुम्ही कम्फर्टेबल असाल तर लेफ्ट टू राईट गोलाकार मान फिरवू शकता, राईट टू लेफ्ट गोलाकार सुद्धा फिरवू शकता. आता तो पूर्ण प्रकार जर मी इथे दाखवत बसते तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यासाठी ऑलरेडी मानेचे व्यायामांसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन बघा. अगदी 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो लगेच बघून होईल. त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की हे मुवमेंट्स कसे करायचे. वज्रासनामध्ये नेक मुवमेंट झाले की आपलं जे दुसरं आसन आहे ते आहे बालासन. बालासन कसं करायचंय? वज्रासनामध्ये बसूनच करायचंय. वज्रासनामध्ये बसलेलं असताना तुम्हाला तुमचे जे दोन्ही हात आहेत ते वरच्या बाजूला घेऊन जायचे. श्वास भरत हात वर घेऊन जायचे आणि श्वास सोडत आपल्याला हळूवार खाली यायचे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर करायचं. आपण वज्रासनामध्येच बसलेलो आहोत. श्वास भरत हात वर घेऊन जा. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय.
हळूवार तुमचे हात जमिनीवरती ठेवा, तुमच्या मॅटवरती, तुमच्या अंथरुणावरती ठेवायचे. त्यांनी हळूवार हात पुढे जेवढे स्ट्रेच करता येईल तेवढे करायचे आणि आपले कोपरे टेकवायचे, पायामध्ये अंतर करायचं आणि आपली मान जमिनीवरती. श्वसन अतिशय सामान्य. आपापल्या क्षमतेनुसार या आसनामध्ये थांबल्यानंतर मान थोडा वेळ वर उचलून ठेवायचे. 2 ते 3 सेकंद थांबा. आता श्वास भरत भरत हळूवार आपल्याला आपले दोन्ही हात जागेवरती आणायचे. याच्यानंतर आपलं जे तिसरं आसन आहे ते आहे बटरफ्लाय म्हणजे भद्रासन. ते कसं करायचं? बटरफ्लाय करण्यासाठी, भद्रासन करण्यासाठी दोन्ही पायामध्ये अंतर करायचं जेवढं तुम्हाला जमत असेल तेवढं. त्यानंतर एक एक पाय आपल्याला असा गुडघ्यातून दुमडून त्याचा नमस्कार करायचा, दोन्ही हात एकमेकांमध्ये फसवून, डोळे बंद करून. अशा प्रकारे तुमचे पाय वर खाली करा. सुरुवातीला थोडंसं अवघड जातं, पण हळूहळू सवयीनुसार तुम्हाला बटरफ्लाय जमायला लागतं. अशा प्रकारे आपलं बटरफ्लाय करून झालं की लगेच आजूबाजूला थोडंफार तेल वगैरे असेल, खोबऱ्याचं तेल, राईचं तेल किंवा तिळाचं तेल असेल तर थोडंसं हातावर घ्यायचं आणि आपल्या पायाच्या तळव्यांना थोडंसं ऑइल लावून अशा प्रकारे मसाज करायचं. आधी ऑइल लावून घ्यायचं आणि छान असं आपल्या बोटांनी मसाज करायचं आपल्या पायाच्या तळव्यांना. थोडंसं गुडघ्यांना, हाताच्या कोपऱ्यांना. आपण डोक्याला तर तेल लावतोच, थोडंसं मानेला असं थोडंसं चोळलं तर खूप चांगलं. त्याच्यामुळे तुमचं बॉडी सुद्धा खूप छान रिलॅक्स होते. आता याच्यानंतर पुढचं आसन जे आपल्याला करायचं आहे ते आहे मार्जर आसन. मार्जर आसन खरं तर बॅक पेन वरती इतकं चांगलं काम करतं. आणि जर तुम्हाला बॅक पेन असेल तर त्यासाठी कोणती आसनं करायची तर या संबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, ज्याची लिंक इथे डोक्यावरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईन. जर तुम्हाला असेल बॅक पेन तर तिथे जाऊन तुम्ही ते करू शकता. आणि बॅक पेन सोबत आहे ना काही आहार, जर तुम्हाला बॅक पेन असेल तर आसनांसोबत काही आहारामध्ये सुद्धा बदल करावे लागतात. तर त्या संबंधित तुम्हाला वेगवेगळी माहिती हवी असेल, तुम्हाला व्यवस्थित स्वतःसाठी पर्सनलाइज गायडन्स हवा असेल तर आमच्या ऑनलाईन अनाहत योग चिकित्सा केंद्राचे योगाचे सेशन्स आणि मेडिटेशनचे सेशन्स चालू आहेत, जिथे तुम्हाला मी स्वतः योगश्री मीना क्लासेस घेते, तुम्हाला तुमची योग साधना शिकवते, तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं ते शिकवते. मेडिटेशनचे असंख्य व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनल्सवरती आहेत, ते खूप सुंदररित्या तुम्हाला सांगितलेले आहेत. पण पैसे देऊन, आणि खरं तर पैसे म्हणजे खूप पैसे नाहीयेत, खूप कमी दर आहे आणि आपण जेवढे पैसे इतर गोष्टींवरती लावतो त्याच्यापेक्षा कमी पैशांमध्ये ही गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. कारण त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही स्वतः सुद्धा अनुभव केला असेल. मेडिटेशनला बसल्यानंतर तुम्ही जे काही बसलेला आहात तर मेडिटेशनला बसल्यानंतर असंख्य विचार मनामध्ये येतात, तर ते काय येतात, त्यांना कसं घालवायचं आणि ऍक्च्युअल मेडिटेशन कसं शिकायचं ते या संबंधीचं आमचं एक 7 दिवसाचं सेशन असतं, ज्यामुळे तुम्ही छानपैकी मेडिटेशन स्वतः घर बसल्या सुद्धा करू शकता. आणि आमचे रेग्युलर सुद्धा काही क्लासेस असतात, सेशन्स असतात, त्याच्यामध्ये आम्ही मेडिटेशनचे वेगवेगळे सेशन्स घेतो. तर त्या संबंधीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, जो आमच्या अनाहत योग चिकित्सा केंद्राचा आहे, जिथे तुम्ही मेसेज केला व्हॉट्सअपला किंवा कॉल जरी केला तरी तुम्हाला त्या संबंधीची माहिती मिळेल. आता जे आपलं मार्गदर्शन करायचं त्यासाठी आपल्याला काय करायचंय, वज्रासनामध्ये बसायचंय जसं आपण मगाशी बसले होतो तसं. आणि आपले जे दोन्ही हात आहेत ते अशा प्रकारे इथे जमिनीवरती ठेवायचे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या, दोन्ही पायांमध्ये आणि दोन्ही हातामध्ये समान अंतर ठेवायचंय, पाय थोडेसे मागे, आणि आपल्या टोज वरती, आपल्या पायांच्या बोटांवरती आपल्याला उभं राहायचंय. मांजरी सारखं आपल्याला साधारण पोझिशन घ्यायची आणि त्यानंतर श्वास भरत भरत मान वरती, पाठीचा मणका पूर्ण खाली. हा बघा, माझा पाठीचा मणका पूर्ण खाली गेलाय, माझं पोट बाहेर आहे. आता श्वास सोडत सोडत हनुवटी छातीला, पोट आतमध्ये, मान खाली. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. रिलॅक्स. हळूवार हात मागे घ्यायचे, मार्जर आसनामधून बाहेर यायचंय. शेवटचा आपल्याला करायचंय तो म्हणजे ओंकार. आता ओंकार जर समजा तुम्हाला करायचं नसेल, तुम्ही एखादी प्रार्थना तुमची रेग्युलर रात्री झोपताना जर म्हणत असाल, ग्रुपमध्ये तुमची फॅमिली जर तुम्ही म्हणत असाल तर खूप चांगलं, ती प्रार्थना म्हटली तरी चालेल. आणि जर नसेल म्हणत तर ओंकार कसा करायचा, तर ओंकार करताना आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये उजवा हात घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे, श्वास भरा.
हरिओम. तर ही काही अशी 4 आसनं आणि हे ओमकार तुम्ही केल्यानंतर छान गाढ झोपी जाऊ शकता. आणि त्याचबरोबर काही थोडाफार वेळ काढून शरीराची आणि मनाची स्वच्छता सुद्धा करणं झोपण्याच्या आधी महत्वाची असते. आणि त्यासंबंधीचा व्हिडिओ या आठवड्याच्या सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते करणं, आता तुम्हाला खरं सांगू का, हे सगळं करायला खूप कष्ट लागतात, एफर्ट्स लागतात. तुम्हाला निवडायचंय की आपल्याला आता एफर्ट्स घ्यायचे, कारण आता आपण हे छोटे छोटे नाही एफर्ट्स घेतले, आपण नाही प्रयत्न केला, तर आपल्याला पुढे जाऊन थोडंसं आपलं वय वाढल्यानंतर किंवा आता सुद्धा तरुणपणात सुद्धा काही काही त्रास होतात. आपण सतत आजारी पडत राहतो, आपल्याला शरीराचे मनाचे वेगवेगळे विकार होतात. आणि ते सगळं सफर करताना सुद्धा आपल्याला त्यातून बाहेर पडायला सुद्धा एफर्ट्स लागतात. तर आपल्याला ठरवायचं, आपल्याला हे एफर्ट्स घ्यायचे आहेत, थोडेसे कष्ट आहेत ते, म्हणजे पायाला तेल लावून आहे किंवा काही मी तर पुढच्या शनिवारी तुम्हाला जे आता येणाऱ्या शनिवारी सांगणार आहे, तर त्या थोड्याफार गोष्टी करण्यासाठी थोडेसे एफर्ट्स लागतात. थोडीशी आसनं करायचं म्हटल्यावर थोडंसं आपल्याला रात्री झोपताना थोडासा मोबाईल बाजूला ठेवावा लागतो. आता ह्या सगळ्या गोष्टी ना मला स्वतःला करायला सुद्धा खूप एफर्ट्स घ्यावे लागले. आणि त्याच्यामुळे मला माहितीये की हे सगळं अंगवळणी पडल्यानंतर आपण जे आधी करत होतो आणि त्याच्यानंतर आता जे करतोय, तर दोन्हीमध्ये सुद्धा एन्जॉयमेंट आहे. सुरुवातीला आपल्याला थोडंसं एफर्ट्स वाटतात की अरे किती कष्ट आहेत, अरे काय, अरे यार मॅटवर बसून किंवा अंथरुणावर आता झोपायला चालू आहे, तिथे पण आसनं करायची, स्ट्रेचिंग करायची. पण हे जे छोटे छोटे एफर्ट्स असतात त्यामुळे आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं, आपण आनंदी राहायला लागतो, आपल्याला झोप खूप चांगली लागते. तर येस, पुढचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा.